आषाढी एकादशी निमित्त रत्नागिरीत पारंपरिक दिंडी काढण्यात आले। विठुरायाचा नामघोष करत मोठ्या संख्येने रत्नागिरीकर या दिंडीत सहभागी झालेत। भगवे झेंडे हातात घेऊन भाविक विठ्ठल भक्तीत तल्लीन झाल्याचे चित्र पाहायला मिळते। मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर असा या दिंडीचा प्रवास असणार आहे। पारंपरिक पोशाख परिधान करून महिला आणि पुरुष मोठ्या उत्साहात या दिंडीत सहभागी झालेत। आषाढी वारी निमित्त पायी दिंडी जाण्याची परंपरा यंदाही कायम राखण्यात आली। छान आहे। रत्नागिरीमधील सर्व भाविक आषाढी एकादशीच्या उत्सवामध्ये सामील झालेले आहेत। लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण मंत्रमुग्ध होऊन या वारीमध्ये सहभागी होऊन विठ्ठल चरणी जाण्यासाठी मोठा उत्साहाने सामील होत आहेत। शहरातील दारव्हा मार्गावरील एकविरा चौक परिसरात भरधाव बुलेटनं रस्ता ओलांडत असलेल्या रेमंड कंपनीतील कामगाराच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात प्रदीप कुमार जारी हे गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर प्रदीप कुमार जारी हे दुभाजकावर जाऊन आदळले, तर बुलेटस्वार युवक रस्त्याच्या कडेला फेकला गेला। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय। आषाढी एकादशीच्या निमित्तानं विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या असलेल्या संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी मंदिरात लाखो भाविकांनी गर्दी केली आहे। आज सकाळपासूनच आषाढी एकादशीच्या निमित्तानं मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत। राज्यासह शेजारील मध्य प्रदेश आणि गुजरातमधूनही लाखो भाविक शेगावमध्ये दाखल झालेत। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं न्हाऊन निघालाय। आषाढी एकादशीचे सर्व धार्मिक विधी आणि कार्यक्रम उत्साहात पार पडत आहेत। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनानं रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवलंय। दिवसभरही शेगावमध्ये भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळणार आहे। केंद्र सरकारला विद्यार्थ्यांचं आंदोलन योग्य पद्धतीने हाताळता आलं नाही अशी टीका माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे। महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयमानं परिस्थिती हाताळली होती। त्याच धर्तीवर विद्यार्थी आंदोलनही हाताळायला हवं होतं असं ते म्हणालेत। देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यास अशा परिस्थितीवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येईल असा दावा त्यांनी केलाय। दिल्लीच्या जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन केंद्र सरकारला हाताळता आलेले नाही। खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जे मराठा समाजाचं आंदोलन झालं होतं, ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हे आंदोलन हाताळलं, पोलिसांनी हाताळलं, ते जर बघितलं तर या ठिकाणी रस्त्यावर धुडगूस करण्यात आलं होतं आणि बॅरिकेड्सची म्हणजे खेळणी केली होती। अनेक प्रकार आपल्याला बघितले, परंतु पोलीस शांतपणे बघत होतं आणि एकाही पोलिसांनी काठी चालवली नाही। अशा पद्धतीने हे आंदोलन हाताळलं पाहिजे होतं। आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री करून खरं म्हणजे हे आंदोलन हाताळलं पाहिजे असं मला वाटतं। आषाढी एकादशीचा उत्सव राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा होतोय। त्याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची संस्कृती आणि परंपरेची ओळख व्हावी या उद्देशानं बुलढाणा शहरातील शिवसाई ज्ञानपीठ आणि शिवसाई युनिव्हर्सल स्कूलच्या वतीनं दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी शहरातून दिंडी काढून वारीचं आयोजन केलं जातं। यंदा या वारीचं 14वं वर्ष आहे। दरवर्षी विद्यार्थी वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरील थीम साकारत असतात। यावर्षी वारी पंढरीची, वारी स्वच्छतेची ही थीम साकारत विद्यार्थ्यांनी विविध संदेशपर फलक हातात घेऊन स्वच्छतेचा संदेश दिलाय। तसंच विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करणारे पथनाट्यही सादर केले। विठ्ठल रुक्मिणी तसंच वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं। वारी दरम्यान टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा अखंड जयघोष होत असल्यानं संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला। मोताळा तालुक्यातील टाकळी घोडेकर येथील विद्यार्थ्यांना एसटी बसच्या अयोग्य वेळापत्रकामुळे दररोज शैक्षणिक अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे शिवसेना उबाठा गटाच्या नेतृत्वाखाली मलकापूर आगार व्यवस्थापकांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। गावापासून टाकळीपर्यंत या फाट्यापर्यंत 2 ते 2.5 किलोमीटर पायपीट करूनही बस निघून जाते। त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते। तसंच दुपारची बस पकडण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या शेवटच्या 2 तासिका सोडून जावं
लागतं, त्यामुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. 24 जुलै रोजी उपजिल्हा प्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापकांच्या दालनात प्रतिकात्मक शाळा भरवत सकाळी 8:30 ते सायंकाळी 5:15च्या सुमारास बस सेवा सुरू करण्याची मागणी केली. योग्य वेळी बस सेवा उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. अखेर प्रभारी आगार व्यवस्थापक देशमाने यांनी बसच्या वेळेत सुधारणा करून सेवा सुरळीत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. गायत्री गजानन बामंदे माझी कोली पोखरी बस हे खूप सकाळी 8 वाजेला येतं. आम्ही शाळेमध्ये आमची शाळा 9:45ला भरते. आम्हाला 3 तास शाळेमध्ये थांबावं लागते. आम्हाला 8ची बस 9:30ला गावात यायला पाहिजे आणि संध्याकाळची बस 5ला, कारण की आमचे संध्याकाळी शाळा 4:30 पावणे 5ला सुटते आणि बस 3 वाजायलाच लागते. आमचे 2 पिरियड शाळेतले जातात. आम्हाला त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होते आहे. मोताळा तालुक्यातील टाकळी घडेकर येथील हे विद्यार्थी आणि त्यांचे पालकवर्ग इथं आलेलो आहो. आम्ही 1 महिन्यापूर्वी एस टी महामंडळाला निवेदन दिलं होतं. टाकळी घडेकर गावापर्यंत बस येते, 2 किलोमीटर बस आतमध्ये येत नसल्याचे आणि विद्यार्थ्यांना 2 किलोमीटर पायी दप्तराचं ओझं घेऊन चालत यावं लागते आणि बसची वेळ सकाळी 7 वाजेची इथून लागण्याची आहे. 8 वाजता टाकळी घडेकर फाट्यावर पोहोचण्याची आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना 3 तास अगोदर, शाळेच्या 3 तास अगोदर इथं मलकापुरात यावं लागते. 3 तास शाळेत थांबून यांना 11 वाजता यांची शाळा भरते. दुपारची शाळा यांची 5 वाजता सुटते. बस इथं मलकापूर बसस्थानकावर 3 वाजता लागते. त्याच्यामुळे यांच्या शाळेच्या 2 तासिका गमावून यांचं शैक्षणिक नुकसान करून यांना इथं बसस्थानकावर बससाठी यावं लागते. त्याच्यामुळे आता आमची ही मागणी आहे की सकाळची बस फेरी ही 9 वाजेची इथून लागली पाहिजे, म्हणजे जेणेकरून 9:30ला ही टाकळी घडेकर गावापर्यंत पोहोचेल आणि संध्याकाळची बस जी आहे ती 5 वाजता लागली पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांच्या 2 तासिका शाळेचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. आम्ही 1 महिन्यापूर्वी निवेदन दिलं होतं, मात्र डेपो मॅनेजर यांनी कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज आम्ही आगार व्यवस्थापक यांच्या शाळेतच, यांच्या कार्यालयातच शाळा भरवली आहे आणि आम्ही ही मागणी केलेली आहे. त्याच्यामुळे आमच्या शिवसेना उभाटाच्या आंदोलनाच्या धास्तीने त्यांनी आजपासून बस चालू करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. आज प्रत्यक्ष आज गाडी येईल तुमच्या गावात 100%. ती गाडी चालक वाहक किती स्वतः समस्या जमतील किंवा गाडी पलटली नाही पलटली, आपल्या गावाला 200 लोक राहते तिथं, त्याची पण समस्या तुम्हाला काही अडचणी असेल कसं रोड आणखी करायचं तर आम्ही करून देतो. असं काही अडचण नाही. टीईटी पेपर फुटी प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत 14 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी बिजेंद्र कुमारचा साथीदार इंद्रजीत सिंग उर्फ पिकू याला देखील बिहारमधून अटक करण्यात आली. पुढील कार्यवाही सुरू आहे. बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित बुलढाणाच्या संचालक मंडळीची निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. 21 जागांसाठी ही निवडणूक आहे. यासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत 20 ते 24 जुलै अशी ठेवण्यात आली होती. त्यानुसार 298 नामनिर्देशन अर्ज प्राप्त झालेत. या अर्जाची छाननी प्रक्रिया 27 जुलै रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालय इथं होणार होती, परंतु मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यानं सोयीचं म्हणून सहकार विद्या मंदिर ही जागा निश्चित करण्यात आली. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 28 जुलै ते 11 ऑगस्ट अशी ठेवण्यात आली आहे. त्यानंतर 12 ऑगस्टला उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. निवडणुकीसाठी मतदान 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. मतमोजणीसाठी 24 ऑगस्ट रोजी होणार आहे. ही माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गारोळे यांनी दिली आहे. सर, ही सहकारी बुलढाणा सहकारी केंद्रीय बँकेची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, तो कसा आहे आणि किती उमेदवारांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित बुलढाणा या बँकेच्या निवडणूक कार्यक्रम हा माननीय राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी मान्यता दिल्यानुसार प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. एकूण 21 जागांसाठी सदरची निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यामध्ये प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा सेवा सहकारी संस्था या मतदारसंघासाठी प्रत्येक तालुक्यातून 1 याप्रमाणे 13, इतर सहकारी संस्थांसाठी 1, पणन प्रक्रिया सहकारी संस्थांसाठी 1, नागरी सहकारी बँक वैयक्तिक या मतदारसंघासाठी 1 आणि राखीव मतदारसंघामधून अनुसूचित जातीसाठी 1, इतर मागासवर्गीयांसाठी 1, विजा भजसाठी 1, महिला राखीवसाठी 2 असे एकूण 21 उमेदवार निवडून द्यावायचे आहेत. एक मतदान प्रक्रिया कशी पार पडणार आहे? उमेदवारी अर्ज दाखल केले होणार आहे आणि कधी होणार आहे? दिनांक 20
जुलै 2026 ते दिनांक 24 जुलै 2026 पर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची मुदत आहे. 27 जुलै 2026 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. 28 जुलै 2026 रोजी सदरची छाननी झालेली उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 28 जुलै 2026 ते 11 ऑगस्ट 2026 पर्यंत उमेदवारांना त्यांची नामनिर्देशने मागे घेता येऊ शकतील आणि आवश्यक असल्यास दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी मतदान घेण्यात येईल व दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 ऑगस्ट 2026 रोजी त्याबाबतची मतमोजणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत किती उमेदवारांनी अर्ज दाखल केले? एकूण 298 नामनिर्देशने दाखल झालेली आहेत.